याला आपल्याला जाणत असताना अभिधम्माच्या भाषेत जर याला जाणायचं आपल्याला, तर हे संपूर्ण ज्या काही सवयी आहे, ही सवय आहे, ही सामाजिक दृष्टीतून हे वाईट आहे. सामाजिक दृष्टिकोनातून मादक पदार्थाचं सेवन करायला लागला, गुटखा खातो, तंबाखू खातो, सिगारेट पितो, बिडी वळतो, ह्या सामाजिक दृष्टिकोनातून हे वाईट आहे, चांगलं नाही. पण धार्मिक दृष्टीतून हे पाप होत नाही, अजिबात त्याचं पाप. ती एक सवय आहे, ते काय कर्म नाही म्हणून काय तर पाप म्हणता येणार. जर पाप जर असत तथागतांनी, तर हा जो सुरामेर आहे, हा तथागतांनी जे विनय आहे तर त्याला पहिल्याच विनयामध्ये ठेवला असत. कोणता पहिला विनय? त्याला पाराजिका म्हणा, का संगतीसाचा म्हणा, का निसर्ग पाचिती म्हणा, त्याच्यामध्ये टाकला असत. तथागतांनी काय पाचितीमध्ये टाकला. तथागत सामाजिक बांधिलकी सुद्धा जाणत होते की समाजामध्ये भिक्षू वावरत असताना जर समाजासारखाच तो जर वागायला लागला सामान्य लोकांसारखा, तर तो काय आदर्श राहणार नाही. आणि म्हणून तथागतांनी प्रतिबंध केलं, हे करू नका. परंतु ते पाप आहे म्हणून नाही. तर पाप काय आपल्याला माहिती आहे. तथागतांनी 10 अकुशल धर्म सांगितलेले आहेत. कायचे 3, वाणीचे 4, मनाचे जे काही 3 कर्म सांगितलेले आहे आपल्याला पाप कर्म. याच्यात आपल्याला 11 कसं जोडता येणार? आपल्या मनाने 11 जोडता येणार. आता ते तुम्हाला माहितच आहे कायचे कोणते आहे. हिंसा असेल किंवा आपण चोरी करतो किंवा विचार करतो, कायचे झालं वाणीच्या अनुषंगाने खोटं बोलणं, निंदा करणं, ते झाल्याच्या नंतर काय चुगली करणं, कठोर बोलणं, हे जे काही वाणीचे. मनामध्ये प्रचंड लोभ आहे, द्वेष आहे, आणि आपल्या मनामध्ये मोह आहे. हे जे काही आपले चित्तामध्ये, हे चित्ताचे मुंड तिथं आपल्याला लावता येणार. पण हे करू नये. कोणी असेल सामाजिक दृष्टिकोनातून का होते करू नये. कारण ते जरी पाप नाही, पण ते करणं हे चांगलं आहे. जर आपण मादक पदार्थाचं सेवन जर केलं कोणतेही, तर आपली स्मृती काय होतं? भ्रष्ट होते. आणि तो मनुष्य जर मूर्त पावला तो कुठे उत्पन्न होतो? तो त्याचे मंद बुद्धीचे जे काही मुलं आहेत किंवा लोक आहेत मंद बुद्धीचे, तर तो मंद होतो. मनुष्य भूमी जर तो उत्पन्न झाला बाय चान्स, तर तो मंदच होतो. कारण त्याची स्मृती जागृत नसल्यामुळं तो मंद होतो. आणि कशामुळं? वारंवार तो नशा करू आपल्या काय करतो? सतीला कमजोर करतो. मग आपली सती काम करत नाही. आणि सती जर काम करत नाही म्हणजे तो अमूर्तेकडे वळायला लागला. एक पाऊल अमूर्तेकडे, अमूर्ता. आणि हा मूळ माणूस कुठे जातो? अधोगतीला. आणि आपल्याला काय करायचंय? आपल्याला सती जागृत करायची. आपण कोणतं काम करत आहोत? सती जागृत करण्यासाठी आपली प्रयत्न आहे. मग सती घेऊन कुठे जात? आपल्याला सती घेऊन आपल्याला चालली निर्वाण. म्हणून जे तथागताने आपल्याला 7 बोधीचे जे अंग सांगितलेले आहे, तर त्याच्यामध्ये प्रथमच अंग कोणते? सती, हे बोधीचं अंग. मग या सतीच्या बोधी अंगाला आपल्याला काय करायचं? जागृत करायचं. जागृत म्हणजे तुमचे डोळे उघडले म्हणजे तुम्ही जागृत आहात का? ते त्याला जागृत नाही म्हटलं जातं. तुम्ही डोळे बंद करा का डोळे उघडे ठेवा, ती जागरूकता. जागरूकता ही आहे की तुम्ही वेदनेला जाणत आहात. प्रत्येक जे काही वेदनेला जाणत आहात, काहीचं जे काही दर्शन घेतात, काहीचं दर्शन ज्ञानयुक्त, वेदनेला जाणत आहात, चित्ताला जाणत आहात, चित्त भटकत आहे का काय, आणि त्याच्या स्वभावाला उत्पन्न होत आहे, नष्ट होत आहे. कोणत्या? वेदनेच्या धर्माला उत्पन्न होत आहे, नष्ट होत आहे, त्याला म्हणलं स्वभाव. याला तुम्ही सोडेना, याच्या अंगाला सोडेना. एकही सेकंद, एकही मिनिट नाही.
उत्पन्न होणे, नष्ट होणे, उत्पन्न, उदय आणि व्यय, उदय आणि व्यय, हा जो भाव आहे हे जाणत असताना तुमची सती काय जागृत आहे, जराशी सुद्धा मूर्छा नाही तुमच्यामध्ये. एक तर सती तुमची जागृत आहे, आपण म्हणतो की माझी सती जागृत आहे. मग समाहितो कितीपर्यंत आपली जागृत आहे सती, याला जाणलं पाहिजे. 1 मिनिट, मग श्वासोश्वासावरती आपलं किती, 1 मिनिट मन टिकतं का, 2 मिनिट टिकतं का, अर्धा मिनिट टिकतं का, एकदा बसल्याच्या नंतर 1 घंटा त्या श्वासोश्वासाला जे काही जाणतं येत आहे जाते त्याला जाणतं, मग त्याला म्हटलं जाते समाही, म्हणजे टिकतं त्याच्यावरती. माझी सती म्हणजे आपली सती जागृत झाली आणि ती टिकत आहे, समाही. जर नसेल टिकत तर मग आपण काय भाग येतो, भाग येतो, त्याला वाढवलं पाहिजे, त्याला वाढवलं पाहिजे, आपल्या सतीला वाढवलं. जसं या सतीमुळं सारीपुत्त आणि मोगल्या यांना किती जन्माचं स्मरण होतं, 2,10,000 जन्माचं त्याला स्मरण. बघा तुम्ही विशुद्धी मग एका माझ्या खिशातून काय सांगत नाही, 2,000 म्हणजे 2,10,000 जन्माचं त्याला स्मरण होतं. जेवढी सती तुमची चांगली कृष्णवंत तेवढी तुमची स्मरण जे काही तुम्हाला आठवण जास्त. छोट्या छोट्या गोष्टी, आता भरतीजीने छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या की मला असं असं त्या आठवणीत आहे. आपण कशामुळे आठवणी देतात, सतीमुळे. एक तर ध्यान करत असताना तुमचं चित्त कुठे जातं, एक तर पाठीमागे जातं. लहानपणाच्या सुद्धा तुम्हाला गोष्टी आठवायला येतात, लहानपणाचे बोलणं, चालणं, या सर्व गोष्टी तुम्हाला आठवणीत येतात. सती तुमची जागृत आहे. पण ती किती राहतं, स्मृती तुमची कितीपर्यंत तुमची सती टिकून राहत, श्वासोश्वासाचा वेदना असतो तर त्याला आपल्याला काय म्हटलं जातं, समाही, टिकत असेल. भावितो आपण वाढवलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. हे 3 शब्द फार महत्वाचे सतीच्या मध्ये. एक तर तुमची सती जागृत झाली का याला जाणा, झाली असेल आपली सती, थोडी का हो, प्रत्येकाची सती जागृतच असते, थोडी का हो, हे काही एकदमच नसते त्याला हे जागृत. मग तो मंद बुद्धीचा होईल, मग तो कोमामध्ये गेला. आता कोमामध्ये गेलेल्या माणसाला काय राहत, त्या चित्त आहे ना, चित्त आहे, पण त्याची जी काही सती राहत ते काम करे ना, म्हणून त्याला काही समजून नाही राहिलं. तो कोमातला माणूस, आता एक माणूस होता बाहेरचा, एक राजा, तो बऱ्याचशा वर्षापासून तो कोमातच पडलेला होता, मेला. तो जेवण बरोबर मेला. कोमामधला माणूस याचं चित्त आहे, फक्त याला सती काम करत नाही, आणि मग सती काम करत नाही म्हणून त्याला काही समजत नाही. पण सती आपली आहे तर किती प्रमाणात आहे, मग तिला आपण जाणायचं, समाहित करायचं, म्हणजे वाढवायचं, तिला समाहित